पाहिजे. कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे. शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे. ओ बॅनर या भ्रष्ट अधिकाऱ्याची चौकशी झालीच पाहिजे. भ्रष्ट व्हिडिओची चौकशी झालीच पाहिजे. असं आहे आमचं. आम्ही गेल्या 8 दिवसापूर्वी आम्ही जालन्याचे जे सीओ यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की बदनापूर तालुक्यातील 658 सिंचन विहिरी आणि 350 वृक्ष लागवड या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही एक निवेदन दिलेलं आहे. याची पूर्तता आम्हाला जिल्हा परिषदेचं कोणत्याही प्रकारचं आम्हाला नोटीस नाही आली, प्रत नाही आली की बाबा आम्ही याच्यावर काही कारवाई करतो, काही हे करतो. त्यासाठी आम्ही आज इथे ठे आंदोलन केलेलं आहे. आणि याच्या पुढची दिशा आणि जे शेतकऱ्यांच्या एकजूट आहे हे थोड्या प्रमाणात शेतकरी आहे. इथून पुढे 15 दिवसानंतर जेवढे शेतकरी 1000-1200 शेतकरी हे शेतकरी घेऊन सर आम्ही या राज्याचे मंत्री रोजगार हमी जे आहे ते भरत शेठ गोगावले त्यांच्या निवासस्थानासमोर आम्ही आत्मदहन आंदोलन करणार आहोत येत्या 15 दिवसानंतर. ही भूमिका आमची आता इथून पुढे. बरं, तुम्ही आज पैशांचं तोरण आणलेलं आहे कशासाठी? यस, पैशाचं धोरण आम्ही यासाठी लावलेलं आहे की काही शेतकऱ्यांना आम्हाला सांगितलं आहे की आमच्याकडून पैसा घेतलेला आहे विहिरी मंजूर करण्यासाठी. आणि पैसा घेतल्यानंतरही जर आमच्या विहिरी डिलीट होत्या, आमच्या फायली डिलीट होत्या. आणि जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या जेवढे पंचायत समिती असेल ते एमआरसीचे कामं पूर्ण झालेले 2023-24 बदनापूरचं का नाही झालं याचं कारण अद्यापही आम्हाला सांगितलं गेलेलं नाही. यासाठी आम्ही पैसे त्वरित लावलेले किंवा शेतकरी म्हणले की पैसे दिलेले मला आणखी पैसे देऊ आपण संघटनेच्या वतीने कृती समितीच्या वतीने आम्ही. प्रशासनाला तुम्ही काही जाब विचारला का या संदर्भात? जाब विचारला म्हणजे आम्ही निवेदन दिलेलं आहे झेडपीला, त्याचं आम्हाला कोणत्याच प्रकारचं उत्तर नाही आलंय. आणि आमचा इशारा असा राहील की येत्या 15 दिवसानंतर आम्ही शेतकऱ्याला घेऊन आम्ही रोजगार हमीचे जे मंत्री आहे भरत शेठ गोगावले यांच्या निवासस्थानासमोर आम्ही आत्मदहन आंदोलन करणार आहोत. फळबागेच्या फायलीसाठी 10,000 रुपये दिलेले आहे अधिकाऱ्यांना. तरी माझं नाव स्पष्ट भरते वेळेस तिकडून फोन आला की बाबा तुमचं सर्च कीमधून नाव उडलेलं आहे. तर त्यासाठीच आम्ही इथं चौकशी आल्यानंतर आम्ही बघितलं की माझ्यासोबत 1000 जण शेतकरी त्यांच्या फायली रिजेक्ट झालेले आहे. त्यामुळं आम्ही सीओला त्या दिवशी निवेदन दिलं आणि आजचा दिवस दिला होता ठे आंदोलनाचा. त्यामुळे आज आम्ही इथं ठे आंदोलन बसलेलो आहे. काय भूमिका आहे पुढची, काय इशारा? पुढची भूमिका तेच, आम्ही आत्मदहन किंवा आत्मक्लेश आंदोलन करणार आणि रस्त्यावर उतरणारच. हे आंदोलन कुठपर्यंत चालणार? हे आंदोलन जोपर्यंत सगळ्यांचे जेवढे शेतकरी आहे सगळ्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन चालूच राहणार.